दरम्यान विनायक राऊतांवर केलेल्या या आरोपांवर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्यात ते पाहूयात. जादूटोना विरोधी देखील कलम कोणावर? मुलावर? काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही. आपण सांगता तेव्हाच मला कळत आहे. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामुळे कुठे सूड भागलू नये का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. हा त्यांचा एक विषय वेगळा आहे. मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे. ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही, हा काय राजकीय विषय नाही आहे. हा त्यांचा एक कौटुंबिक विषय नाही, बनवू द्या. विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात. पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे. म्हणूनच संशयास्पद आहे. मोठ्या गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोना करण्याची सवय. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो. हे सर्वांना माहिती आहे आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोनाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सो मोठं त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत.